डिलीट करता येईल ना पुढचं स्टार्टिंगचं. चला. So now next it is beta related with disorders related to thyroid gland. ठीक आहे. सो थायरॉइड ग्लँड बरंचसं आपण ते आता स्टडी केलेलं आहे. सो नाव व्हॉट बेटा रिलेटेड विथ द ॲबनॉर्मॅलिटीज दॅट इज डिसऑर्डर्स ऑफ थायरॉइड ग्लँड वी हॅव टू स्टडी. बेटा मगाशी आपण घेतलं होतं दॅट इज हायपोथायरॉइडिझम अँड अनदर इट इज व्हॉट बेटा हायपरथायरॉइडिझम वी हॅव स्टडीड. बराबर. सो हियर आहे ना बेटा सेम आता ते डिसऑर्डर्स हायपोथायरॉइडिझम हायपरथायरॉइडिझम दीज आर व्हॉट द डिसऑर्डर्स ओनली है की नाही. सो दॅट वी विल स्टडी. फर्स्ट ऑफ ऑल आहे ना बेटा so first case it is what that is hyperthyroidism. first case काय बेटा hyperthyroidism. hyperthyroidism it means what सगळ्यात पहिले तर एक लक्षात ठेवायचं की थायरॉइड ग्लँड आपल्या मेटाबॉलिझमला कंट्रोल करतोय. नॉर्मल जे आपल्या फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज आहे फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज लाईक हार्ट रेट इज देअर रेस्पायरेटरी रेट इज देअर ब्लड प्रेशर इज देअर तर ह्या सगळ्यांना कंट्रोल कोण करतं आहे बेटा थायरॉइड ग्लँड करणार आहे. सो हियर आहे ना बेटा दे आर सेइंग यू नो की व्हॉट आर द साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ hyperthyroidism है कि नहीं. इफ द पेशंट इज हॅव्हिंग दिस डिसीज दॅन दे आर सेइंग व्हॉट हायपरथायरॉइडिझम मध्ये T3 T4 ची लेवल काय होईल बेटा T3 and T4 लेवल इंक्रीज होतात की कमी होणार आहे हायपरथायरॉइडिझम मध्ये इंक्रीज. हायपरथायरॉइडिझम मध्ये T3 आणि T4 काय होतात इंक्रीज होतात आणि TSH काय होत असतो बेटा डिक्रीज होत असतो. TSH काय होतं बेटा डिक्रीज होतोय. यांना बघायचं फक्त याच्या अपोजिट याला टाकायचं असतं है ना. सो ते एक झालं. सेकंड थिंग इट इज व्हॉट ना की थायरॉइड हॉर्मोन्स जर इंक्रीज होत असतात है ना फर्स्ट वन. सो इंक्रीज इन द लेवल्स ऑफ व्हॉट थायरॉइड हॉर्मोन्स फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट ऑफकोर्स थायरॉइड ग्लँड जास्तच काम करायला लागलं तर BMR काय होणार आहे इंक्रीज होईल की कमी होणार आहे. BMR मेटाबॉलिक रेट काय होणार आहे एक्सेसिव्ह इंक्रीज होईल. सो लगेच काय घ्यायचं बेटा BMR जो असणार आहे मेटाबॉलिक रेट इट इज इंक्रीज. दिस इज सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट बिकॉज ऑफ दॅट बॉडी टेम्परेचर ऑल्सो इंक्रीजेस बेटा. बॉडीचं टेम्परेचर काही पेशंट्स तुम्ही बघितले तर काही पर्सन्स असतात नॉट पेशंट्स एक्झॅक्टली वी कॅन से बट सम पर्सन्स यू नो बेटा दे आर स्वेटिंग प्रोफ्युजली. ते ना असे स्वेटिंग येत असते त्यांना. स्वेटिंग का येत असते बेटा व्हॉट इज स्वेटिंग वाय स्वेटिंग वी हॅव बेटा इट इज बॉडीज मेकॅनिझम ऑफ थर्मोरेग्युलेशन. बॉडी जेव्हा खूप हीट होते ना तर त्यावेळेस जे तर त्याला स्वेटिंग होते आपल्याला ते कूलिंग इफेक्ट आहे. ती काय असणार बेटा कूलिंग इफेक्ट असते ते. सो हियर दे आर सेइंग व्हॉट जर पेशंटला हायपरथायरॉइडिझम असेल इट मीन्स हिज यू नो थायरॉइड ग्लँड इट इज हायपर ॲक्टिव्ह इट इज सिक्रेटिंग हॉर्मोन्स एक्सेसिव्हली दॅन ऑफकोर्स बेटा बॉडीमधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या हायपर होणार आहेत बेटा. For example, what is so body temperature? It is also what beta increasing. As body temperature is increasing, so there will be profuse what sweating will be there. ह्या पेशंट्सला आपण कुणाला लक्ष देतोय लक्षात येत आहे तुमच्या हायपरथायरॉइडिझमच्या केसला बघतोय बेटा बरोबर. त्याच्यानंतर फर्दर काय होईल अशा पेशंट्सला हॉट फ्लशेस कारण बॉडी टेम्परेचरच इंक्रीज झालेलं आहे तर ऑफकोर्स चेहऱ्यामधून काय होतं बेटा असे गरम वाफा आल्यासारखं वाटतं. सो दॅट इज हॉट फ्लशेस आर देअर गरम गरम फील होत असं. वन मोर थिंग बेटा ड्युरिंग मिनोपॉज है ना वेन वी विल स्टडी मिनोपॉज इन मिनोपॉज ऑल्सो फीमेल्स फील हॉट फ्लशेस मीन्स असे वाफ यू नो चेहऱ्यातून असे बाहेर आल्यासारखे वाटते. सो दॅट इज वॉट हॉट फ्लशेस इज देअर. नेक्स्ट इट इज वॉट बेटा रॅपिड रेस्पिरेशन रेट जी आहे तर ते इंक्रीज होणार आहे. अँड आफ्टर दॅट नर्वस सेन्सिटिव्हिटी जास्त जे तर अँक्शियस होणं त्या टाईपमध्ये. बल्जिंग ऑफ आय बॉल्स दिस इज इम्पॉर्टंट. व्हॉट इज हिअर बेटा हे काय झालेलं आहे इन दिस केस बल्जिंग ऑफ आयबॉल आहे आपला आयबॉल असा बाहेर आल्यासारखा वाटतो. सो दॅट इज वॉट बेटा बल्जिंग ऑफ आयबॉल. वाय आयबॉल हे असे बाहेर येतात बेटा बिकॉज आयबॉलच्या पाठीमागे जे आहे ना तर फॅट्सचं डिपॉझिशन होतं आणि म्हणून जे तर आयबॉल जे आहे तर ते असे बाहेर आल्यासारखे वाटतात. सो दॅट इज वॉट बेटा बल्जिंग ऑफ आयबॉल अँड अफेक्ट्स अदर फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज. हे जे पेशंट्स असतात ना बेटा तर ह्या पेशंट्समध्ये रेस्टलेसनेस असतं. रेस्टलेसनेस मीन्स थोडं पण काही झालं ना की टेन्शन आलं एक्सेट्रा तर हार्ट रेट खूप जास्त इंक्रीज होत असतो अँड लाईक दॅट यू नो रेस्पायरेटरी रेट इंक्रीज होतो. हे सगळं नर्वसनेस आपण बोलतो ना तर ते. सो वन्स अगेन टेल मी बेटा what points we have taken here.
बोला काय काय पॉईंट्स आपण इथे घेतलेले आहेत बेटा. सो इट कॉजेस व्हॉट फर्स्ट, हां बोला, हायपर घेतोय आपण. हां सो इंक्रीज, हां थायरॉइड हॉर्मोन्स फर्स्ट पॉईंट. दुसरा काय इंक्रीज होणार आहे बेटा, मेटाबॉलिक रेट है ना. सो हा दूसरा इंक्रीज होता. तीसरा काय इंक्रीज होता है, बॉडी टेम्परेचर. त्याच्यामुळे काय होतं आहे बेटा, स्वेटिंग होते. फोर्थ त्याच्यामुळे काय होतं आहे बेटा, हॉट फ्लॅशेस होतात. त्याच्यामुळे काय होतं, अजून काय होणार आहे, रॅपिड रेस्पिरेशन. आणि काय होतं आहे बेटा, खूप जास्त नर्वस सेन्सिटिव्हिटी, नर्वस सिस्टीम काम करते. अजून एक बेटा 8th वन बल्जिंग ऑफ आयबॉल्स आहे. अँड बस एवढंच आहे. तर अदर फिजिओलॉजिकल जे नॉर्मल ॲक्टिव्हिटीज असतात तर त्यांना पण तो अफेक्ट करतो. चलो ठीक आहे. दॅन नेक्स्ट इट इज व्हॉट बेटा, सो हिअर लेट्स सी अबाउट द ग्रेव्स डिसीज. लक्षात घ्या बेटा, ॲक्च्युअली इथे जे आहे ना, तर वी हॅव टू स्टडी व्हॉट एक्स ऑफ्थॅल्मिक गॉयटर. ही जी पेशंट होती ना बेटा, दिस वाला है ना, हिअर बल्जिंग ऑफ आय बॉल्स है ना, आय बॉल्स असे बाहेर आल्यासारखे वाटतात. तर वन कंडिशन इट इज एक्स ऑफ्थॅल्मिक गॉयटर बोलायचं त्याला. इट इज एक्झो असतं ना, एक्स ऑफ्थॅल्मिक व्हॉट बेटा, गॉयटर. इट इज गॉयटर तर आहेच हिला, पण एक्झो झालेला आहे. एक्झो म्हणजे काय, बाहेर आलाय. कोण बेटा, ऑफ्थॅल्म. ऑफ्थॅल्म मीन्स व्हॉट, आय बॉल बाहेर आल्यासारखं वाटतं है ना. एक्स ऑफ्थॅल्मिक गॉयटर इट इज ऑल्सो नोन ॲज ग्रेव्स डिसीज. ॲक्च्युली ग्रेव्स डिसीजचं एक सिम्टम जी असणार आहे बेटा, इट इज साईन इट विल बी व्हॉट एक्स ऑफ्थॅल्मिक गॉयटर. ठीक आहे. एक डिसीज असतो बेटा हायपर थायरॉइडिझममध्ये विच इज नोन ॲज व्हॉट, ग्रेव्स डिसीज. पुन्हा बघा, ग्रेव्स डिसीज इट इज व्हॉट, इट इज अ डिसीज कॉज्ड ड्यू टू व्हॉट बेटा, हायपरथायरॉइडिझम. ठीक आहे. सो फर्दर बेटा त्याला आपण काय बोलतो, हायपरथायरॉइडिझममध्ये ग्रेव्स डिसीज एक्स ऑफ्थॅल्मिक गॉयटर होतोय बेटा, एक सिम्टम आहे त्याच्यामधला. ठीक आहे. नेक्स्ट थिंग, हायपरथायरॉइडिझम इन ॲडल्ट्स. ग्रेव्स डिसीज ॲडल्ट्समध्ये की चिल्ड्रनमध्ये बेटा, ॲडल्ट्समध्ये. हायपरथायरॉइडिझम फक्त ॲडल्ट्समध्येच दिलेला आहे इथे त्यांनी. ओके, ॲडल्ट्स इज कॅरेक्टराइज्ड बाय प्रोट्रुडिंग आय बॉल्स. बरोबर, त्याच्यामध्ये होता. इंक्रीज्ड BMR. बेटा BMR जर इंक्रीज झाला तर हे पेशंट्स बारीक बारीक होतात. BMR बेसाल मेटाबॉलिक रेट. आपण हायपर सिक्रिशन घेतोय ज्याच्यामध्ये हे लोक काय होतात, बारीक होतात. हायपो सिक्रिशनमध्ये लोक काय होतात बेटा, जाड होतात. एवढं लक्षात ठेवायचं, उलटं होतात ते. सो हे का बारीक होतात, कारण त्यांच्यामध्ये जिथं बेसाल मेटाबॉलिक रेट जो आहे तर तो खूप जास्त वाढतोय. त्यामुळे जे आहे तर त्यांचं काय होणार आहे, वेट लॉस होतोय. एवढं लक्षात आलंय बेटा. हायपो आणि हायपरमध्ये काय होणार आहे, वेट लॉस होतोय. अगेन इंक्रीज्ड BMR प्रोड्युसेस अ रेंज लाईट. बघा बेटा, BMR वाढला तर काय होतं, हार्ट बीट इंक्रीज होते. मी बोलले ना, थोडंसं काही स्ट्रेस आले की लगेच हार्ट रेट खूप जास्त इंक्रीज होत असतो. प्लस वॉट बेटा, ब्लड प्रेशर, टेन्शनमध्ये येतात लगेच BP वाढतो त्याचा. प्लस वॉट बेटा, हाई ब्लड बॉडी टेम्परेचर है ना, एकदम हीट फील होते त्यांना. नर्वसनेस होते, इरिटॅबिलिटी, चिडचिड होते. अँड वॉट बेटा, ट्रिमर ऑफ फिंगर्स होणारे, थरथर थरथर होते. अँड वॉट बेटा, बल्जिंग ऑफ आय बॉल्स. एक लक्षात आलं काय सांगतोय, हायपरथायरॉइडिझमचे जे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये बेटा थायरॉइड ग्लँड एक्सेसिव्ह हायपर झालेला आहे तर तो वर्किंग करतोय. बिकॉज ऑफ दॅट बेसाल मेटाबॉलिक रेट वाढतोय. जे काही खातात ते पितात ते तर त्यांचा मेटाबॉलिझम खूप फास्ट होत आहे. त्यामुळे जे तर बॉडी यांची जे तर तिथे हे नाही बसत आहे, मसल्स वगैरे बनत नाही, तर त्यांचा वेट लॉस होत आहे. प्लस बेटा ह्या पेशंट्समध्ये जे नॉर्मल जे फिजिओलॉजी आहे, फिजिओलॉजी म्हणजे काय, नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द बॉडी. त्याच्यामध्ये मग आपला हार्ट रेट येतोय, ब्लड प्रेशर येते, रेस्पायरेटरी रेट येते, बॉडी टेम्परेचर, हे सगळे काय आहेत, आपले नॉर्मल फिजिओलॉजी आहे. हे सगळंच्या सगळं ह्या पेशंट्समध्ये काय होतं बेटा, इन्क्रीज होत आहे. थोडंसं काही झालं की धक म्हणजे काय होतंय बेटा, त्यांचे हार्ट रेट इन्क्रीज होतोय, घाबरून जातात. ह्या सगळ्या गोष्टी. ट्रेमलिंग होतंय, ट्रिमर होतंय ह्या सगळ्या पेशंट्समध्ये. इज दिस क्लिअर बेटा, काय काय होतं. आणि बल्जिंग ऑफ आयबॉल्स होणार आहे. ओके, आलं बेटा लक्षात. सो ऑल दीज आर व्हॉट रिलेटेड विथ ग्रेव्स डिसीज. In case if they ask you, write a short note on Graves disease, so you have to write down all these things. है ना, easy आहे. आता याच्याच अपोजिट आपण काय घेतोय बेटा, हायपोथायरॉइडिझम. थायरॉइड हा जो आहे ना बेटा टॉपिक, याला व्यवस्थित प्रिपेअर करा एक्झामसाठी सुद्धा. ठीक आहे. आणि हे ऑफकोर्स हे आपल्या लाईफशी रिलेटेड आहे बेटा. सो त्यामुळे आता सेकंड थिंग आहे, हायपर तर झाला, आता काय घ्यायचं आहे आपल्याला, हायपोथायरॉइडिझम.
मग हायपोथायरॉइडिझम मध्ये काय होणार आहे, थायरॉइड ग्लॅन्डची फंक्शनिंग कशी असेल, हाय की लो, लो. मग थायरॉइड ग्लॅन्डचे हॉर्मोन्स T3 T4 हाय की लो सिक्रेट होते, लो होते. मग TSH पिट्युटरीला स्टिम्युलेट करावं लागेल, TSH हाय असेल. ठीक आहे. सो सेकंड हियर दे आर सेइंग की हायपोथायरॉइडिझम आहे ना, इट इज कॉज्ड बाय डेफिशियन्सी ऑफ थायरॉइड हॉर्मोन्स. मग थायरॉइड हॉर्मोन्स का कमी झाले, तर ह्या पेशंटमध्ये आयोडीनची कमी झालेली आहे. मीठ खात नसेल, कमी खात असेल किंवा जेवणातून मीठच भेटत नसेल त्याला जेवढं पाहिजे तेवढं, म्हणून त्याचं काय झालं बेटा, हायपोथायरॉइडिझम है ना. थायरॉइडचे जे हॉर्मोन्स आहेत त्यांना बनण्यासाठी आयोडीन लागतं आणि हे जे आयोडीन आहे तर हे पेशंटला भेटत नाही आहे, अँड दॅट इज वाय ही इज सफरिंग फ्रॉम व्हॉट बेटा, हायपोथायरॉइडिझम. सेकंड ऑल्सो व्हॉट बेटा, रिमूव्हल ऑफ थायरॉइड ग्लॅन्ड, दॅट इज थायरॉइड इक्टॉमी. जर बिकॉज ऑफ सम काहीतरी सर्जरी केली असेल, बिकॉज ऑफ सम रिझन थायरॉइड ग्लॅन्ड पेशंटचं रिमूव्ह करावं लागलं असेल, तर जर थायरॉइड ग्लॅन्डच नाही आहे तर हॉर्मोन सिक्रेट करेल का कोणी, नाही करणार आहे, बरोबर ना बेटा. त्या ऑपरेशनला काय बोलतात, सी वर्ड इट इज व्हॉट, थायरॉइड अँड फर्दर इट इज व्हॉट बेटा, इक्टॉमी. थायरॉइड इक्टॉमी. इक्टॉमी मीन्स व्हॉट, सर्जिकल रिमूव्हल. इक्टॉमी मीन्स व्हॉट बेटा, सर्जिकल रिमूव्हल, बराबर, ऑफ व्हॉट, थायरॉइड. सो इट इज व्हॉट बेटा, थायरॉइड इक्टॉमी. लक्षात आले काय काय बोललेले बेटा. सो हायपोथायरॉइडिझमचे रिझन्स काय काय, एक तर थायरॉइड ग्लॅन्ड जो आहे तर रिमूव्ह केलेला असेल, या तर मग थायरॉइड ग्लॅन्ड आहे पण तो काम कमी करतोय. ओके, सो दीज आर द 2 रिझन्स. फर्दर बेटा वन मोर थिंग काय लक्षात ठेव, थायरॉइड ग्लॅन्डशी रिलेटेड आहे ना हायपोसिक्रिशन. लिसन, लक्षात ठेवण्यासाठी सांगते बेटा की इथे ना हायपोथायरॉइडिझमच्या 2 केसेस दिलेल्या आहे. एक आहे चाइल्डहुडमध्ये जर हायपोथायरॉइडिझम झालं तर, आणि दुसरं काय बेटा, इफ इन ॲडल्टहुड हायपोथायरॉइडिझम झालं तर. जर सपोज फिमेल इज प्रेग्नेंट, मदर इज प्रेग्नेंट अँड शी इज हायपोथायरॉइड पेशंट, ठीक आहे, अँड तिचे तर मेडिसिन्स घेत नाही, थायरॉइडचे जे लेवल मेंटेन करायला पाहिजे तिने मेंटेन नाही केले, मेडिसिन्स घेतलेच नाही किंवा अनडायग्नोज्ड असेल, तर बिकॉज ऑफ दॅट तिचा जो डेव्हलपिंग जो बेबी आहे ना, फिटस, तर त्याला जे ना बेटा क्रिटिनिझम होण्याचे चान्सेस असतात. काय होण्याचे चान्सेस आहेत बेटा, वर्ड काय, क्रिटिनिझम वर्ड आहे. क्रिटिनिझम मीन्स त्या लेडीचा जो फिटस आहे बेटा, तर त्या फिटसचा थायरॉइड ग्लॅन्ड प्रॉपर फंक्शन करणार नाही, हायपोसिक्रिशन असणार आहे त्याच्या पण बेबीचं फिटसचा, प्लस त्याचं जे मेंटली रिटार्डेड असेल, प्लस जे आहे तर त्याची ग्रोथ आहे ना स्टंटेड होते, ग्रोथ बोन्सची जी ग्रोथ आपण बोलतो एक्सेट्रा, तर ती पण होत नाही. एवढं लक्षात आलं आहे बेटा. दॅट इज वाय आजकाल जे आहे तर काही जरी असेल तर थायरॉइडची टेस्ट केलीच जात असते. इफ फिमेल इज प्रेग्नेंट तर त्यावेळेस तर कंपल्सरीली जे आहे तर थायरॉइडची टेस्ट करायची असतेच मग ते. ओके, सो हिअर दे आर सेइंग व्हॉट की सपोज आता इथे वी आर हॅव्हिंग 2 डिसीजेस, one it is cretinism, one case of hypothyroidism cretinism, and another case of hypothyroidism it is myxoedema. It is what, myxoedema. जर लहान मुलांमध्ये हे झालं हायपोथायरॉइडिझम, यू विल कॉल इट एज व्हॉट बेटा, क्रिटिनिझम. इफ हायपोथायरॉइडिझम इट ऑकर्स इन adults, then you will call it as what, myxoedema. What word you will use beta, myxoedema. Got it? These are the 2 terms. So the first case it is what, क्रिटिनिझम, बराबर. पहिला केस कुठली बेटा, क्रिटिनिझम. मग क्रिटिनिझम कधी घेतले आपण, दॅट इज हायपोसिक्रिशन इन whom, इन्फॅन्ट्स. व्हॉट आर इन्फॅन्ट्स, विदिन 1 year एजवाला, एवढंचा नाही आता, एवढा तरी होऊन जातो तो, विदिन 1 year एजवाला जो बेबी असतो बेटा, ही इज ॲक्च्युली इन्फॅन्ट. सो त्याच्यामध्ये जर हायपोसिक्रिशन असेल दॅन ही इज व्हॉट बेटा, लीड्स टू व्हॉट, क्रिटिनिझम. अ क्रिटीन मीन्स दॅट बेबी इन्फॅन्ट हॅज रिड्यूस्ड, बघा बेटा BMR. कॅन यू सी बेटा, दिस इज ॲक्च्युअली दी the difference between hypersecretion and hyposecretion, hyperthyroidism and हायपर मध्ये काय होतं, इन्क्रीज्ड BMR. इथे काय बेटा, बेसल मेटाबॉलिक रेटच कमी झालेली आहे. हायपोमध्ये लो आहे, BMR लो आहे, हायपरमध्ये काय होतं, एक्सेसिव्ह. इथे काय एकदम रिड्यूस्ड आहे. अँड व्हॉट बेटा, लो ऑक्सिडेशन. व्हॉट इज ऑक्सिडेशन बेटा, ऑक्सिडेशन, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, दॅट इज रेस्पिरेशन मध्येच घेतो ना आपण ऑक्सिडेशन जे येतं, ब्रेकडाऊन ऑफ फूड, ऑक्सिडेशन, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. दॅन दे आर, बघा बेटा डेव्हलपमेंट तर प्रॉपर नाही होणार आहे. सो व्हॉट, दे आर शॉर्ट स्ट्रेचर्ड. शॉर्ट स्ट्रेचर्ड मीन्स व्हॉट बेटा, देअर हाईट विल नॉट बी
वेल ग्रोन यू नो. सो ते एक असेल. बिकॉज द स्केलेटन फेल्स टू ग्रो ना बेटा. Then further they are mentally retarded. See, physically also retarded, mentally also retarded they are, and their skin is. हायपोथायरॉइडिझमच्या पेशंटची जी स्किन असते ती ड्राय असते. हायपरमध्ये एक्सेसिव्ह स्वेटिंग घेतली आपण बराबर. इथे काय घेतोय बेटा, दॅट इज ड्राय स्किन आहे. थिक टंग असते बेटा राईट. त्याच्यानंतर प्रोलॉंग्ड निओनेटल जॉन्डिस असणार आहे. व्हॉट इज निओनेटल बेटा, जॉन्डिस. मी बोलली ना क्रिटिनिझम कोणत्या मुलांना होण्याचे चान्सेस आहे, इफ प्रेग्नेंट मदर इज हायपोथायरॉइड है ना, तर तिच्या बेबीमध्ये काय येतं क्रिटिनिझम. मग आफ्टर बर्थ जे येतं बेटा त्याच्यामध्ये त्याला निओनेटल नेटम बोलतो आपण आफ्टर बर्थवाला. तर त्याला जे येतं निओनेटल मीन्स छोटासा बच्चू जे आत्ता जन्माला आलेला आहे त्याच्यामध्ये जे जॉन्डिस आहे हा खूप दिवस चालतो बेटा. जॉन्डिस यू नो व्हॉट इज जॉन्डिस, येलोइश पिगमेंटेशन एक्सेट्रा होतं ना. सो दॅट इज वन मोर इट इज बेटा लिथार्जी. व्हॉट इज लिथार्जी, लिथार्जी मीन्स थकवा कंटाळा. दॅट इज व्हॉट बेटा लिथार्जी. का लिथार्जी आहे, लिथार्जी का येते बेटा आपल्याला, लिथार्जी जर आपल्यामध्ये एनर्जी नसेल तर लिथार्जी येते. मग एनर्जी का नाही आहे बेटा, बिकॉज इथे एक वर्ड आलं ना दॅट इज रिड्यूस्ड ऑक्सिडेशन. कुठे बेटा, लो ऑक्सिडेशन बोललेलं आहे. ऑक्सिडेशन म्हणजे रेस्पिरेशनच होणार नाही. रेस्पिरेशन एनर्जी रिलीज प्रोसेस आहे. जर यांच्यामध्ये रेस्पिरेशनच नाही आहे तर एनर्जी रिलीज नाही होणार. एनर्जी रिलीज नाही होतं तर लिथार्जी असणार आहे. लिथार्जी म्हणजे काय बेटा, कंटाळा कंटाळा है ना. सो दॅट वन ते झालं. अँड व्हॉट बेटा कॉन्स्टिपेशन. ही जी लोक असतात ना दीज पेशंट दे आर व्हेरी स्लो असतात. म्हणजे त्यांना पण कळत नाही. म्हणजे पुढे आता मी याच्यात पण घेणार आहे तर यांना पण ना कळत नाही असं की काय होत आहे. म्हणजे ते यु नो वॉक करताना पण एकदम स्लोली मेंटली पण थोडेसे स्लोली कॅल्क्युलेशन स्लोली करते. हे एक्सेसिव्हची गोष्ट करते मी. एक्सेसिव्ह हायपोथायरॉइडिझम असेल सो त्यानुसारची गोष्ट करते. सो कारण एनर्जीच राहत नाही. थकवा सतत थकवा असतो त्यांना. दॅन फर्दर बेटा दीज कॅन बी ट्रीटेड बाय. आता हां अजून एक काय बेटा ह्या पेशंट्समध्ये कॉन्स्टिपेशन प्रेझेंट असणार. ओके, दिस कॅन बी ट्रीटेड बाय वॉट बेटा, अर्ली ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ थायरॉइड हॉर्मोन्स. सो पेशंट्स जे असतात बेटा तर ह्या पेशंट हे जे मुलं असणार आहे तर ह्या मुलांचं लवकर ब्लड टेस्ट करायला पाहिजे पॅरेंट्सने. आणि ब्लड टेस्ट केल्यावर जेव्हा लक्षात येईल तर ऑफकोर्स मग काय ऑप्शन आहे, मेडिसिन्स घ्या. थायरॉइड जो हॉर्मोन कमी येतं त्याच्यासाठी हॉर्मोन ट्रीटमेंट आहे ना, तसं आहे. दॅन बेटा द क्रिटीन शोज स्टंटेड फिजिकल ग्रोथ, डिलेड प्युबर्टी अँड मेंटल रिटार्डेशन. दिस वी हॅव सीन. चल सो काय काय पॉईंट्स आहेत बेटा. क्रिटिनिझम कधी होत आहे, ॲडल्टहूड की चाइल्डहूडमध्ये, चाइल्डहूडमध्ये. हायपोथायरॉइडिझम आहे की हायपरथायरॉइडिझम आहे, क्रिटिनिझम हायपोथायरॉइडिझम आहे. कुठल्या मुलांना होण्याचे चान्सेस असतात, इफ देअर मदर इज हायपोथायरॉइड आणि ती हायपोथायरॉइडची पेशंट आहे अँड शी इज प्रेग्नेंट अँड शी इज नॉट टेकिंग मेडिसिन्स. तर असं नाही की हायपोथायरॉइड पेशंट आहे मेडिसिन पण घेते आणि मग तिचा बच्चा असं नाही होत आहे. नेक्स्ट थिंग इट इज वॉट बेटा की हे जे क्रिटिनिझम असणार आहे ह्या मुलांचं फिजिकल मेंटल ग्रोथ असते का, नॉर्मल असतात का, हे नाही. फिजिकली मेंटली बोथ ते कसे असणार बेटा, रिटार्डेड. यांना डायरिया असतं की कॉन्स्टिपेशन असणार आहे. त्याच्यानंतर बेटा यांना लिथार्जी असते का, लिथार्जी थकवा असतो का, सतत असणार आहे है ना. त्याच्यानंतर का लिथार्जी येते, बिकॉज यांच्यामध्ये काय होतं बेटा तर तिथे जे तर रेस्पिरेशन प्रोसेस कमी होते किंवा मग यू कॅन से लो ऑक्सिडेशन प्रोसेस होत असतं बरोबर. ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज मीन्स वॉट बेटा, रेस्पिरेशन. अँड रेस्पिरेशन म्हणजे काय, एनर्जी रिलीज प्रोसेस. हे सगळं आपण स्टडी केलेलं आहे की नाही बेटा. सो हे झालं. आफ्टर दॅट बेटा इथे अजून काय होतं, त्यांची स्किन कशी असते, स्किन एकदम ड्राय स्किन असणार आहे, थिक टंग असते. अँड व्हेरी इम्पॉर्टंट प्रोलॉंग. अशा मुलांचा जन्म झाल्यावर काय होतं, प्रोलॉंग निओनॅटल जॉन्डिस. निओनॅटल मीन्स न्यूबॉर्न बेबी है ना. सो दॅट वन. चलो ठीक आहे. हाउ यू विल ट्रीट दिस बेटा, हाउ यू विल ट्रीट दिस, बाय मेडिसिन, हॉर्मोन ट्रीटमेंट ओनली, है की नाही. ठीक आहे. नाउ नेक्स्ट इट इज हायपोथायरॉइडिझम. हायपोथायरॉइडिझम रिलेटेड विथ एडल्ट्स है ना. So hypothyroidism in adults is known as what? Myxoedema. बेटा word काय? Edema. Edema. What is edema? We have studied. What is edema? Abnormal accumulation of fluid in the tissues. सूज येते ना, तर सूज कुठे पण फेसवरती, एक्स्ट्रीमिटीज जे असतात ना हात ते पाय, तर याला येथे जे पाणी ॲक्युम्युलेट होतं वॉटर टिश्यूजमध्ये, अँड दॅट इज वाय दॅट इज वॉट बेटा इट इज इडिमा.
स्पेसिफिकली आहे ना बेटा इन द मॉर्निंग है ना, जेव्हा हे लोक मॉर्निंगमध्ये असे झोपेतून असे उठतात तर त्यावेळेस आहे ना तर त्यांच्या फेसवर ते असं फुगलेला दिसतो किंवा हात पाय जे आहे तर ते फुगलेले दिसतात थोडे थोडे. वाय? दिस इज इडिमा. व्हॉट इज दिस बेटा? दिस इज इडिमा. ओके, सो लेट्स सी व्हॉट हॅपन्स इन हायपोथायरॉइडिझम इन adults है ना. सो फर्स्ट बेटा मिक्सोइडिमा इट इज डेफिशियन्सी ऑफ थायरॉइड हॉर्मोन्स इन एडल्ट्स है ना. एडल्ट्सला काय होणार आहे बेटा? कॅरेक्टराइज बाय पिक्युलर थिकनिंग अँड पफिनेस ऑफ स्किन. फुगतो ना चेहरा, फुगलेला फुगलेला दिसतो म्हणजे थिक वाटते स्किन, त्याची पफी पफी वाटते. ते पफी म्हणजे लक्षात आलंय, कळतंय की अरे बॉडीमध्ये काय आहे तिथे, फॅट्स नाही पण काय जमा झालेलं आहे, पाणी है ना, तर तसं फील होतंय ते. अँड सबक्युटॅनियस टिश्यू पर्टिक्युलरली ऑफ, मी बोलली ना बेटा, फेस अँड एक्स्ट्रीमिटीज. आणि हे स्पेसिफिकली पफिनेस कधी दिसतो? इन द मॉर्निंग. रात्रभर झोपलेले असतात, सकाळी उठले, पोझिशन चेंज होते ना, सो ॲट दॅट टाइम जे आहे तर एक्स्ट्रीमिटीज, हातपाय आणि आपला हा जे चेहराचे आहे तर ते पफी पफी दिसतो, फुगलेला असा. पेशंट लॅक्स अलर्टनेस अँड व्हॉट बेटा? इंटेलिजन्स. मी बोलली ना कॅल्क्युलेशन्स आहे, हे एक्सेसिव्हची गोष्ट करतोय आपण. सो नाही लक्षात येते मी का असं बोलली आहे, मी नंतर सांगे कारण आता रेकॉर्डिंग चालू आहे. कारण हे एक्सेसिव्ह कंडिशनमध्ये बोलते मी. नाही 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 काही नाही हे मी नंतर बोलते. बिकॉज आहे ना बेटा, तर इथे बोलतात आहे की पेशंट लॅक्स अलर्टनेस बोलतात. अलर्ट, एकदम अलर्ट नाही का, आपण बोलतो कुठेतरी लक्ष देणं, कॉन्सन्ट्रेशन करणं एक्सेट्रा, हे सगळ्या गोष्टींना काय बोलतो आपण? अलर्टनेस असतो. तर हे जे पेशंट्स असतात ना, तर हे पेशंट्समध्ये ऑलरेडी लिथार्जी असते, थकवा असतो, टायर्डनेस असतो. सो त्यामुळे जे तर हे फार स्लो असतात, चालताना पण स्लो, ॲक्टिव्हिटी स्लो, काहीतरी विचारात भांडे घासताना स्लो. आलं का लक्षात? असं त्यांनाही कळत नाही, तिथे स्लो स्लो झाले आहेत. तो इथे दे आर वॉट बेटा? लॅक्स अलर्टनेस अँड वॉट? इंटेलिजन्स. इंटेलिजन्स मीन्स वॉट बेटा? त्यांना कॅल्क्युलेशन्स एक्सेट्रा जे असणार आहे तर ते पटपट पटपट करत नाही, मग ते असं. सफर्स फ्रॉम स्लो हार्ट रेट. हार्ट रेट स्लो असतो बेटा. त्याच्यानंतर लो ब्लड प्रेशर. येस, नॉर्मल ब्लड प्रेशर किती पाहिजे? 120/80. तिकडे मगाशी काय झालं होतं? हाय ब्लड प्रेशर. कुणाचा? मगाशी मीन्स हायपरचा. आणि हायपोचा काय झाला आहे बेटा? लो ब्लड प्रेशर है ना. 100/60, 110/70 असा लो असतो, 120/80 नसतो है ना, कमी असतो. आणि हायपरवाल्यांचा एक्सेसिव्ह असतो, असं आहे. प्लस बॉडी टेम्परेचर पण लो लो असतो बेटा. अजून काय? रिटार्ड सेक्शुअल डेव्हलपमेंट है ना, मे बी रिप्रोडक्टिव्ह सायकल्स असतील एक्सेट्रा असणार आहे. ओके, so these are what beta the signs and symptoms related with myxoedema. What is myxoedema? Hypothyroidism in adults. ठीक आहे, चल आता इथे एक लास्ट अजून एक पॉइंट आहे. इथे काय बोलतात आहे बेटा? ड्युरिंग प्रेग्नन्सी हायपोथायरॉइडिझम कॉजेस डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट अँड मॅच्युरेशन ऑफ ग्रोईंग बेबी. बरोबर ना बेटा? म्हणून तर लेडी प्रेग्नेंट असेल तर लगेच डॉक्टर्सने, म्हणजे डॉक्टर्स सांगतातच कंपल्सरीली की थायरॉइड ट्रीटमेंट करा. ट्रीटमेंट नाही, टेस्टिंग करा, नंतर ट्रीटमेंट करा. आता नेक्स्ट आहे बेटा, नेक्स्ट इट इज वॉट रिलेटेड विथ सिम्पल गॉइटर. आता इथे काय राहिलं आहे बेटा? सिम्पल गॉइटर. गॉइटर काय असतं? आय यूज वन वर्ड, हिंदीवाला वर्ड आय यूज, घेंगा. घेंगा है ना, इफ आई एम नॉट रॉन्ग इट इज घेंगा ओनली. ओके, सो सिम्पल गॉइटर बेटा, आयोडीन डेफिशियन्सी गॉइटर. नाउ व्हॉट इज दिस? आयोडीन अँड डेफिशियन्सी. आयोडीनची डेफिशियन्सी झाली तर मग जर थायरॉइड ग्लँड आहे ना त्याची एनलार्जमेंट होते. व्हॉट इज गॉइटर? गॉइटर इज एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड. कळतं लिटरली, जे ना ज्यांना गॉइटर असतो ना तर त्या पेशंट्सला कळतं बाळा की त्याला गॉइटर झाला आहे, कारण हा जो पार्ट आहे असा फुगलेला दिसतो, हा वालाच पार्ट. ओके, सो इट इज वॉट? आयोडीन इज नीडेड फॉर सिंथेसिस ऑफ थायरॉइड हॉर्मोन्स T3, T4, आयोडो है ना असं. इफ देर इज डेफिशियन्सी ऑफ आयोडीन इन डाएट इट कॉजेस वॉट? एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड. हेच आपण स्टडी करतोय. लीडिंग टू वॉट? सिम्पल गॉइटर. याला कुठला गॉइटर बोलणार आहे? सिम्पल गॉइटर. दॅन दिस डिसीज इज कॉमन इन पीपल इन, येस बेटा आपण घेतलंय हे, हिली एरियाज है ना, कारण नॅचरलीच त्यांच्या डाएटमध्ये त्यांचं जे सॉईल आहे, वॉटर आहे, तिथेच हे नसतं, काय नसतं? आयोडीन नसतं. सो त्यामुळे ॲडिशन ऑफ आयोडीन टू टेबल सॉल्ट प्रिव्हेंट्स दिस डिसीज. येस, टेबल सॉल्टमध्ये तुम्ही आयोडीन टाकून द्या, त्याचं खा, डिसीज होणार नाही. दॅन बेटा फर्दर वॉट? साईज ऑफ आता हे गॉइटर आहे ना,
सो साईज ऑफ थायरॉइड ग्लँड काय होणार आहे बेटा ह्या केसेसमध्ये इज इंक्रीज, है ना, इट इज increase but total output of thyroxine is decrease. म्हणजे असं वाटतं ना की अरे गॉयटर आहे तर गॉयटरमध्ये तर साईज वाढली आहे, मग साईज वाढली तर याचा अर्थ त्यांनी हॉर्मोन्स पण इंक्रीज करायला पाहिजे. नाही, तर इथे काय होत आहे बेटा, साईज जरी इंक्रीज झाली आहे बट थायरॉक्सिन कसा आहे, डिक्रीज आहे. व्हॉट इज थायरॉक्सिन? T4 हॉर्मोन, T4 है ना, त्याचा झालं, काहीच नाही आहे. चल आता इथे आपण काय कंप्लीट केलं बेटा, नाही वन मोर इज देअर, कॅल्सिटोनिन इट्स कम्प्लीटेड ना. ठीक, आता याच्या अपोजिट एकच हॉर्मोन आहे बेटा, ग्लँड आहे. इट इज ॲक्च्युअली द पॅराथायरॉइड ग्लँड. विच ग्लँड इज देअर? पॅराथायरॉइड ग्लँड. एक छोटासाच ग्लँड हा आपला बाकी आहे, हा आपण एक करून टाकूया आता. चल, सो फर्स्ट ऑफ ऑल पॅराथायरॉइड ग्लँड वेअर इट इज? इट इज ॲक्च्युअली प्रेझेंट. सी बेटा हिअर दिस डायग्राम. In this diagram you can see कि this is which side beta, anterior or posterior? Which side? नेक ची posterior side आहे. कसं काय लक्षात घेणार? बिकॉज हा कोण आहे बेटा, हा दिस इज व्हॉट, थायरॉइड ग्लँडचे लोब आहेत. इस्तमस नाही दिसत आहे ना, इस्तमस समोरून असतो तर नाही आहे. इट मीन्स हे कोण आहे बेटा, पोस्टेरियर साइड आहे. ठीक आहे. सेकंड थिंग बेटा, in each lobe of thyroid gland you can see here this and this. What are these beta? The parathyroid gland. काय आहे बेटा, parathyroid glands आहे. So where the parathyroid glands beta, they are present in each lobe. How many they are? 2 pairs. किती असतात? 2 pairs. And where they are present beta? Posterior side of थायरॉइड ग्लँड. बराबर. सो फर्स्ट जे असणार आहे हा वाला जो येतो तो सुपिरियर पॅराथायरॉइड ग्लँड आहे. हा कोण आहे, इन्फिरियर पॅराथायरॉइड ग्लँड आहे. दिस इज 1 पेयर, दिस इज 1 पेयर बेटा. आले लक्षात? वन्स अगेन, विच ग्लँड वी आर स्टडिंग नाव? लास्ट ग्लँड इट इज, विच वन इट इज? पॅराथायरॉइड ग्लँड. पॅरा आणि थायरॉइड असं बोलतात येते. तर पॅराथायरॉइड ग्लँड कुठे प्रेझेंट आहे? थायरॉइड ग्लँडवरती. पण अँटेरियर की पोस्टेरियर? पोस्टेरियर साईडवरती. बराबर. पोस्टेरियर साईडमध्ये कुठे प्रेझेंट आहे बेटा? ईच लोबमध्ये 2, ईच लोबमध्ये 2 आहे. जे वरती आहेत त्या पेयरला काय बोलणार आहे? सुपिरियर बोलणार आहे. जे खाली आहेत व्हॉट दे आर बेटा? इन्फिरियर. बराबर. सुपिरियर पॅराथायरॉइड अँड दीज आर व्हॉट? इन्फिरियर पॅराथायरॉइड ग्लँड्स दे आर. एवढं लक्षात आलंय बेटा? येस. चल, नाव नेक्स्ट पॅराथायरॉइड ग्लँड्स. इफ यू रिमेंबर, हे खूप छोटे छोटे. इफ यू रिमेंबर, these glands they secrete one hormone. Which hormone? PTH. आठवलं बेटा PTH? मी मगाशी इथे ड्रॉ केलं होतं है ना. PTH आणि TCT दोघं अपोजिट काम करतात. तर TCT काय करत होता? ब्लडमधून कॅल्शियम घेऊन बोन्समध्ये टाकत होता. म्हणून TCTला आपण काय बोललो होतो? हायपोकॅल्सेमिक. आणि त्याच्यानंतर जे तर PTHला मी काय केलं होतं? बोन्समधून कॅल्शियम आणि फॉस्फरस घेऊन कुठे टाकला? ब्लडमध्ये. मग त्याला आपण काय बोललो? हायपर कॅल्सेमिक. बरोबर बेटा. सो लेट्स सी व्हॉट दे आर सेइंग. सो सी हिअर बेटा, द पॅराथायरॉइड ग्लँड इज सिच्युएटेड ऑन द पोस्टेरियर सरफेस ऑफ द लोब्स ऑफ थायरॉइड ग्लँड. बराबर. पोस्टेरियर सरफेस ऑफ lobes of thyroid gland. Parathyroids are how many in number? 4 in number and named as what? Superior and inferior parathyroid glands. बरोबर बेटा. Next it is the cells of parathyroid glands are arranged in a compact mass. काही नाही बेटा, तर compact mass मध्ये present असतात, ते compactly present आहे. नेक्स्ट वन दे आर सेइंग कि पैराथायरॉइड्स है ना, पैराथायरॉइड सिक्रीट अ बेटा दिस इज इंपॉर्टंट पेप्टाइड हार्मोन कॉल्ड पॅराथायरॉइड हार्मोन. नीट मध्ये क्वेश्चन्स विचारतात, ती लिस्ट बनवायची आहे तुम्हाला. दॅट एक पर्टिक्युलर हार्मोन देतील ते अँड इट इज विच टाइप ऑफ हार्मोन? इज इट पेप्टाइड हार्मोन? इज इट स्टेरॉइड हार्मोन? इज इट डिफरंट वाले टाइप्स? आलं बाळा लक्षात. सो PTH कुठल्या लिस्टमध्ये जाणार आहे? इट विल गो इन पेप्टाइड हार्मोन. PTH कशात? पेप्टाइडमध्ये. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॉट बेटा? कॉलिप्स हार्मोन. इट इज ऑल्सो नोन ॲज व्हॉट? कॉलिप्स. दिस वर्ड इज नॉट गिवन इन NCERT. इट इज कॉलिप्स हार्मोन. ठीक आहे, ते झालं.
इट रेग्युलेट्स, बघा बेटा, इट रेग्युलेट्स व्हॉट, कॅल्शियम अँड फॉस्फेट बॅलन्स बिटवीन ब्लड अँड अदर टिश्यूज दॅट इज बोन्स एक्सेट्रा. ठीक आहे. दॅट रिलीज ऑफ पॅराथायरॉइड हॉर्मोन इंक्रीजेस ब्लड कॅल्शियम लेवल. पीटीएच ला आपण काय बोललो होतो बेटा, पीटीएच जो असतो, पीटीएच पॅराथायरॉइड हॉर्मोन, इट इज व्हॉट, हायपर, पुढे काय बेटा, कॅल्सेमिक हॉर्मोन, हायपर कॅल्सेमिक हॉर्मोन मीन्स तो काय करतोय, कॅल्शियम लेवल जी आहे ब्लड मधली ती इन्क्रीज करतोय. बराबर. सो म्हणून ते काय बोलतात ते, दॅट विथ रिलीज ऑफ पॅराथायरॉइड हॉर्मोन इंक्रीजेस ब्लड कॅल्शियम लेवल, इन्क्रीज करणार आहे. बाय टेकिंग कॅल्शियम फ्रॉम, कुठून बेटा, बोन्स मधून. आठवली ती डायग्राम घेतली होती. देन इंक्रीजिंग कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन इन द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. अजून एक लक्षात घ्या काय काय करतो. एनी हाव याला काय करायचं बेटा, पीटीएच ला, तर पीटीएच ला ही जी ब्लड आहे ना, ब्लड मध्ये जो कॅल्शियम लेवल आहे बेटा, तर त्याला काय करायची, इन्क्रीज करायचं. कॅल्शियमला काय करायचंय, इन्क्रीज करायचंय. कुणाला बेटा, या पीटीएच ला. तो कुठून कुठून आणणार आहे, शेजारी जो बोन आहे तो बोन मधून घेऊन टाका, कॅल्शियमला ब्लड मध्ये टाका. प्लस आपण जे काही डाएट घेतो बेटा, तर डाएटमध्ये जे कॅल्शियम असेल त्याचं डायजेस्टिव्ह सिस्टीम मधून रिॲब्झॉर्ब करा, है ना, ते इन्क्रीज करा. सो बघा तिथे दिलेलं आहे फ्रॉम फर्स्ट, है ना, इथे टेकिंग दिस इज फर्स्ट रिझन. सेकंड व्हॉट बेटा, सेकंड इट इज इंक्रीजिंग कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन इन द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. स्मॉल इंटेस्टाईन आहे, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये फूड जातो, फूडला काय करायचं, विलायमध्ये ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब करायचं, फूडमधून कॅल्शियमला. कोण इन्क्रीज करते, पीटीएच. तिसरा काय बेटा, रिड्युसिंग लॉस ऑफ कॅल्शियम इन द युरिन. युरिनमधून जे आता कॅल्शियमचा जो लॉस होत असतो तर ते होऊ देऊ नका. झालं, युरिनमधून नाही गेलं तर कुठे येणार आहे मग, ते ब्लडमध्येच असणार आहे. आलं बेटा लक्षात. परत एकदा सांगा, पीटीएच, व्हॉट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ पीटीएच, ब्लडमध्ये काय करा, कॅल्शियम लेवल जी तर तिला काय करायची, इन्क्रीज. कुठून कुठून आणणार आहे तो ब्लड, हे करणार आहे कॅल्शियमला, एकतर बोन्समधून आणणार, दुसरं कुठून आणणार आहे, डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमधून ॲब्झॉर्प्शन जास्त करेल. तिसरं काय, युरिनमधून कॅल्शियमला एक्सक्रीट होऊ देणार नाहीये. बरोबर. अल्टिमेटली मग कुठे जाणार आहे कॅल्शियम, ब्लडमध्ये. झालं, हे की नाही. दॅन बेटा, सिक्रीशन ऑफ पॅराथायरॉइड हॉर्मोन इज अंडर फीडबॅक कंट्रोल ऑफ ब्लड कॅल्शियम लेवल. ओके, चलो. सो आय होप इथे आपलं आता हे सगळं संपलेलं आहे. नाही, हा वाला एक पार्ट बाकी आहे ना, दिस वन. So this is the last topic. So here beta they are saying. So do you think beta कि PTH and TCT, PTH and TCT they should work in coordination, balanced पाहिजे ते. PTH काय, पॅराथायरॉइड हॉर्मोन, आणि हा TCT काय होता, थायरोकॅल्सिटोनिन. दोघांनी कसं पाहिजे, बॅलन्स्ड पाहिजे, है ना, तसं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फेट इज मेंटेन्ड बाय पॅराथॉर्मोन. हे बघ बेटा, तेच बोललेलं आहे. जर बोन्समध्ये आणि ब्लडमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस आहे तर त्यांचं लेवल बॅलन्स करायचं असेल तर त्याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, दोन हॉर्मोन्स. विच आर दिस टू हॉर्मोन्स, वन इज PTH and another it is calcitonin. These two hormones form an, yes, this word actually I was searching, antagonistic. Always remember what is the meaning, write down. What is antagonistic, opposite. What is antagonistic beta, opposite. बघा ना, दोघं अपोजिट वर्क करतात ना एक दुसऱ्याचे. कोण कोण, पीटीएच आणि टीसीटी. सेम तसंच आपण याच्यामध्ये घेतलं होतं बेटा, पॅन्क्रियासमध्ये इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन. हे दोघं पण काय आहेत बाळा, एक दुसऱ्याचे अपोजिट. म्हणजे पण अपोजिट असतात तिथे वर्ड काय यूज करतो, अँटागोनिस्टिक. व्हॉट वर्ड वी यूज, अँटागोनिस्टिक. ठीक आहे. सो ते एक झालंय बेटा. देन फर्दर, हायपोसिक्रीशन ऑफ पॅराथॉर्मोन. चल, आता इथे हायपोसिक्रीशनचं झालं तर काय करायचं, ऑफ पॅराथॉर्मोन. पीटीएच कमी झाला तर पीटीएच काय करत होता, ब्लडमध्ये कॅल्शियम लेवल वाढवत होतं. जर पीटीएच कमी झालं तर ब्लडमधलं कॅल्शियम लेवल काय होईल, कमी होणार. सो लोवर्स द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम इन द ब्लड. बरोबर ना बेटा. देन दिस इन्क्रीजेस एक्साइटेबिलिटी ऑफ नर्व्स अँड मसल्स. येस येस येस, इथे एक वर्ड येतोय बेटा, तुम्हाला माहित आहे का, टिटॅनी एक वर्ड असतो, टिटॅनी किंवा स्पॅझम आपण बोलत असतो.
पायात गोळे येणं बोलतो आपण. यू नो, हॅव यू सफर्ड और एक्सपिरियन्स, नॉट सफर्ड, हॅव यू एक्सपिरियन्स्ड दॅट पायात गोळे येणं? इट इज वॉट बेटा? इफ आय एम नॉट रॉंग, दिस इज द करेक्ट वर्ड. आपले हे जे काफ मसल आहे ना, त्याला पायात गोळे, आय थिंक तेच असणार आहे, गोळेच असतात. काफ मसल असते ना, तर मोस्टली आपण ज्यावेळेस झोपलेलो असतो ना लाईन डाऊन पोझिशनमध्ये, तर काफ मसल लक्षात आली, खाली जो आहे ना गुडघ्याच्या खाली जे मसल आहे बॅक साईडला, सो दॅट काफ मसल आहे ना लिटरली बेटा, तर तिथे कोणाकोणाला आलेला एक्सपिरियन्स घेतला? अच्छा, दोघांनी पण घेतला. कसं वाटलं तुम्हाला त्यावेळेस? भयानक होतं. म्हणजे ज्यावेळेस मला, इवन आय एम ऑल्सो सफरिंग फ्रॉम दॅट. सो ॲट दॅट टाइम यू नो, ते मसल्स आहे ना, दे शो कॉन्ट्रॅक्शन. गोळा इट इज वॉट, तिथे आपली जी मसल आहे दॅट इज वॉट काफ मसल. अख्खा लोअर लेगला बॅक साईडने एक मसल आहे काफ मसल. सो इट शोज वॉट बेटा? कॉन्ट्रॅक्शन. याला गोळा म्हणतात. मसल अशी झाली. सो दॅट वन. अँड आफ्टर दॅट हे कॉन्ट्रॅक्शन का होतं माहिती आहे? बिकॉज ऑफ लो सिरम कॅल्शियम लेवल. ब्लडमध्ये जे सिरम आहे, प्लाझ्मा आहे, त्याच्यामध्ये जर कॅल्शियम लेवल कमी झाली तर त्यामुळे काय होतं आहे बेटा इथे? तर मसल्सची ट्विचिंग होत आहे, मसल्सचं स्पॅझम होत आहे, आणि म्हणून आपल्याला तिथं त्रास होतो आहे. एवढं एक लक्षात आलं आहे. इट इज नोन ॲज टिटॅनी. व्हॉट इट इज बेटा? टिटॅनी. हे जे कॉन्ट्रॅक्शन होत आहे ना, तर ते टिटॅनी. टिटॅनीशी रिलेटेड लोकोमोशन चॅप्टरमध्ये 11th मध्ये आहे, तर त्याच्यात परत डिटेलमध्ये आहे ते. सो हिअर दे आर सेइंग ना, कॉझिंग मसल ट्विच. हे का होतं माहिती आहे? बघा, ब्लडमध्ये कॅल्शियम, पीटी, सगळ्यात पहिले पीटीएच कमी झालं तर ब्लड कॅल्शियम लेवल काय होते? कमी. ब्लडमध्ये कॅल्शियम लेवल कमी झाले तर लगेच काय होतं बेटा? नर्व्सची एक्साइटेबिलिटी काय होते? मसल्स आणि नर्व्स एक्साइटेबल होतात, आणि एक्साइट झाले मसल्सचं काय होतं? लगेच कॉन्ट्रॅक्शन. मसल एक्साइट झाली तर ती काय करणार आहे? कॉन्ट्रॅक्शन काम करते ना. मसलचं काम काय बेटा? कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन. मग मसल जर एक्साइट होते तर ऑफकोर्स ती काय करेल? कॉन्ट्रॅक्शन, विच इज नोन ॲज वॉट? ट्विच. मसल ट्विच झाली. और वॉट बेटा? मसलमध्ये काय झाला? स्पॅझम. अँड दिस इज नोन ॲज वॉट? पॅराथायरॉइड टिटॅनी. इट इज वॉट? टिटॅनी, बट पॅराथायरॉइड टिटॅनी. और वॉट? हायपोकॅल्सेमिक टिटॅनी. हायपोकॅल्सेमिक टिटॅनी मीन्स वॉट? स्पॅझम, है ना. कशामुळे झालं? डिक्रीज वॉट बेटा? कॅल्शियम, ब्लड कॅल्शियम लेवल. मग काय वर्ड घेतला? हायपो कॅल्सेमिक टिटॅनी. संपलं. आलं बेटा लक्षात? हे एक लक्षात घ्या. गोळे का आले? बिकॉज ऑफ लो कॅल्शियम लेवल. नेक्स्ट इट इज बेटा, चला आता हे एक लक्षात आलं हायपोचं. आता पुढे कोण असणार आहे बेटा? इट इज हायपर सिक्रिशन ऑफ पॅराथॉर्मोन. नेक्स्ट काय आहे? पॅराथॉर्मोनचा हायपर. एक्सेसिव्ह झालं तर काय होईल बेटा? मोर ॲब्झॉर्प्शन ऑफ कॅल्शियम फ्रॉम बोन्स, है ना. हायपर सिक्रिशन पॅराथॉर्मोन्सचं झालं तर ऑफकोर्स त्यांचं काम काय? की ब्लडमध्ये कॅल्शियम वाढवा, एक्सेसिव्ह वाढवा. कुठून वाढवतील ते बेटा? तर ते बोन्समध्ये जे आहे तिथून रिअब्झॉर्ब करतात. आहे रिझॉर्प्शन वर्ड घ्यायचं आहे तिथे. सो मोर ॲब्झॉर्प्शन ऑफ कॅल्शियम फ्रॉम बोन्स, ज्याला वर्ड काय बोलणार? डिमिनरलायझेशन ऑफ बोन्स बेटा. बोन्समध्ये कॅल्शियम काय? मिनरल्स आहे, ते कुठे पाहिजे होते? बोन्समध्ये. बोन्समधून मिनरल्स काढून कुठे टाकले? ब्लडमध्ये. मग कॅल्शियममध्ये बोनमध्ये मिनरल्स राहिले का? नाही. सो वर्ड काय असणार आहे? डिमिनरलायझेशन ऑफ बोन्स. बिकॉज ऑफ दॅट बोन्स काय होतात बेटा? सॉफ्ट होतात. सॉफ्ट म्हणजे एकदम असं नाही हं, ठिसूळ. दॅन बेंडिंग अँड फ्रॅक्चर ऑफ द बोन इझी. कारण मासच, बोन मास, बोनची डेन्सिटी बोलतो तीच राहत नाही आहे. ओके, ती एक गोष्ट. दिस इज कॉल्ड व्हॉट बेटा? osteoporosis. One of the reason of osteoporosis is what? When it occurs in females during menopause. अरे हाँ, इथे दिलेच आहे. That it is common in women who have reached menopause. आलंय का लक्षात बेटा? एवढंच आहे ना? आय होप सो झालंय. आहे अजून? Thymus it is completed. चलो, so here we will stop.